म्हणजे हे भिजून चांगले फुलून येते. चिया सीड किंवा सब्जा पण म्हणू शकतो आपण याला. तर मी हे जे कलिंगड आहे त्याचे मी छोटे तुकडे करून घेत आहे. असे एकदम छोटे छोटे आपण तुकडे करणार आहोत. तर हे असे आपण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. चिया सीड बघू शकता हे चांगले फुलून आलेले आहेत. चिया सीड आपल्या नेहमीच्या शेकमध्ये आपण ऍड करत आहोत. साधारण 2 चमचे चिया सीड मी याच्यात मिक्स केले आहे. त्याच्यानंतर हे आपण छोटे छोटे जे केलेले आहेत काप, बिया नाही घ्यायच्या याच्यातले, छोटे काप आपण याच्यामध्ये मिक्स करत आहोत. तुम्हाला जेवढं हवं तेवढं कलिंगडचे हे काप याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. तर मी एवढे घेतलेले आहेत काप आणि मी हे तर चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे. हे आपण असे देखील खाऊ शकतो. हे झाकण लावतो मी. चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे. अजून थोडेसे मी काप ऍड करत आहे याच्यामध्ये. तर हे अशा प्रकारे आपलं मोहब्बते शरबत तयार झालेलं आहे. खूप छान दिसत आहे हे. याच्यावर बर्फाचे क्यूब म्हणजे आईस क्यूब टाकून आणि व्यवस्थित शेक करून याची टेस्ट खूप अशी अमेझिंग अशी तयार झालेली आहे. मी टेस्ट करून बघतो. अतिशय अमेझिंग अशी टेस्ट झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच.